नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आपण आज बनवणार आहे कोळंबीचे कटलेट। तर अगदी सिंपल असं आहे, घरगुती साहित्यांमध्ये आहे, त्याला अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन होणारे असे कोळंबीचे कटलेट आहे। तर त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, ही कोळंबी जी आहे ना ही साफ करून धुवून थोडंसं पाणी थोडंसं तेलात परतली, त्याच्यात थोडंसं पाण्याने मीठ टाकलं आणि हिला जरा शिजवून घेतले, कारण कच्ची आपल्याला ती कारण आपण ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। मग ती कटलेट करताना शिजली नाही, पोटाला त्रास होईल यासाठी ही आपण आधी छानपैकी बॉईल करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमधून छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। तर इकडे आपण आहे ना, ही बघा कोळंबी छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे बघा। आता ही आपण काढून घेऊया यामध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो उकडलेला बटाटे हा स्मॅश करून आपल्याला जे टाकून घ्यायचा आहे, म्हणून मी हा किसून घेते। आपण हाताने कुस्करून सुद्धा घेऊ शकतो, पण कसं कुस्करताना थोडंसं कधी कधी राहतं ना कसं, त्याच्यामुळे आपल्याला हा छानपैकी असा स्मॅश करून घ्यायचा आहे, चाळणीवरती खिसून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये हे अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकून घेऊया। हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये, आणि खूप सारी कोथिंबीर। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे, थोडीशी हळद, लाल तिखट, आपण मिरची वगैरे काही टाकलेली नाहीये, आपण लाल तिखटच वापरणार आहे याच्यामध्ये, थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला सुद्धा आपण टाकणार आहे, म्हणून मीठ आपण कमी टाकलेलं आहे। आणि हे जे ब्रेड क्रम्स आहे ते सुद्धा आपल्याला याचे टाकून घ्यायचे बाइंडिंग करण्यासाठी, ज्याला छान असं कोटिंग येईल। आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ। कसं आपण ब्रेड क्रम्स टाकलं त्याच्यामुळे त्याला छान असे बघा टणक पिठासारखं असं टणकपणा आला आहे, नाही मग आपण जर बेसनचं पीठ टाकलं असतं तर थोडंसं ते लिबलिबीत झालं असं, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचं आहे, त्यामुळे बघा छान असं पिठासारखं याचा गोळा तयार होतो। तर आपण गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण यांना कटलेट वळून घेऊया। इकडे मी बारीक गॅस करून ठेवलेला आहे, तर आपल्याला हे अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि याची छान अशी टिक्की बनवायची आपल्याला। आणि हे आपण जे आहे ना हे तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून केलेलं आहे, तर तशा पद्धतीमध्ये करायचं आपल्याला। मी कॉर्नफ्लोअर जरी वापरलं तरी सुद्धा चालेल, फक्त एक गुळवण्यासाठी आपल्याला रेडी करायचं आहे। आता हे छानपैकी ब्रेड क्रम्समध्ये आपण गुळवून घेऊया, म्हणजे याला छान असं क्रिस्पीपणा येईल। तर इकडे बघा हे छानपैकी आपण त्यांना ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे। आता इकडे आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी हे तेल टाकून घेते आणि छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे।
आता आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून घेऊ आणि याच्यावरचं जे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स असेल ते तेलामध्ये उतरेल, बाकीचं आपल्या ह्या कटलेटला तसंच राहील. आता आपली ना एक बाजू झाली. आता आपण ना त्याला छान असं पलटी मारून घेऊया, टर्न करून घेऊया. बघा छान असे क्रिस्पी झालेले आहे ते. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, डीप फ्राय पण लवकरच होते. छानपैकी दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी असे करून घ्यायचे असते. तर आता आपले दोन्ही बाजूने छान क्रिस्पी असे झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. हे बघा अगदी पटकन असे होतात, कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही आणि साहित्य सुद्धा कमी लागतं. आपण एरवी तर घरी कोळंबी आणतोच, आपण नेहमी मसाला रस्सा हेच करतो. त्यापेक्षा असं करून खाल्ल्याने आपली मुलं देखील खूप सुखी. आता जे आपले उरलेले होते ते सुद्धा आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे मंडळी छान असे कोळंबीचे प्रॉन्स कटलेट रेडी झालेले आहे. तुम्हाला जर आवडलं नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणार. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.